आजपासून एक सुरू करणार आहोत. तुम्ही म्हणाल की हे जानेवारीत बरं चालू होतं, त्याच्यापेक्षा फेब्रुवारीत एक अभ्यास वाढला, आता मार्चमध्ये अजून एक अभ्यास वाढला. हा सगळा जो अभ्यास आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने श्रीमद भागवत कथेचा सप्ताह करावा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे अभ्यास योजलेले आहेत. त्याच्यामुळे हे छान आनंदाने करा. मुळात आपल्याला छान वाटलं तर आपण दुसऱ्याला ते सगळं जे आहे ते छान करून अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. मी मागच्या 1-2 वर्गामध्ये म्हणजे अगदी पहिला वर्ग झाला त्यावेळेला ही सूचना केली होती की तुम्ही तुमचं मंगलाचरण लिहून काढा, आपलं जे आपण कथेच्या पूर्वी करणार आहोत. म्हणजे श्रीमद भागवत कथा सप्ताहाच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपलं जे मंगलाचरण आहे तर ते तुम्ही लिहून काढा. त्याचे एक 5 श्लोक, 10 श्लोक, 15 श्लोक जे काही तुम्ही म्हणणार आहात ते. तर असं कोणी लिहिलं आहे का? बरं, नाही पाठवू नका. समोर कोणाचं आहे का? म्हणजे अगदी घेऊन बसू शकतो बा, दुसरीकडे ठेवलंय तर 1-2 मिनिटात मी घेऊन बसू शकतो, बसू शकते. सर कीर्तनातले चालतील का? हो, कुठलेही चालतील. तुम्ही जे नेहमी म्हणत असाल ते सुद्धा चालतील. एकच मिनिट. कोण बोललो काय? नाही, मी म्हणलं मी कीर्तनाचा अभ्यास 2 वर्ष केला, त्यामुळे माझ्याकडे तुम्ही जे पाठवलेलं आहे ते सगळं मंगलाचरण लिहिलेलं आहे. बर, तर ते म्हणायचं आहे का? हा, आहे का परत आपलं दुसरं? नाही, तुम्ही जर मी पाठवलेले सगळे श्लोक जर त्या क्रमाने लिहिले असतील आणि तुम्ही ते म्हणणार असाल तरी चालणार आहे, असं काही नाही. फक्त समजा एखाद्यांना काय ज्यांचा याच्याशी काही संपर्क नाही तर त्यांनी अगदी वक्रतुंड महाकाय किंवा शारदेचा आपण नेहमी जो म्हणतो तो असे मंगलाचरणाचे श्लोक जरी लिहून काढले तरी त्याने काही अडचण नाही. काय करायचं हे सांगतो फक्त. मंगलाचरणाचे श्लोक म्हणायचे म्हणजे कुठले आपले कथेपूर्वी. याच्या आधी आपण काय केलं अभ्यास म्हणून तर चतुश्लोकी भागवत याचे 4 श्लोक तुम्ही म्हणा अशा पद्धतीने आपण ते केलं. आता याच्यामध्ये मंगलाचरणाचे श्लोक आधी म्हणायचे आणि त्याच्यानंतर चतुश्लोकी भागवत म्हणायचं, एवढी एक वाढ करायची आहे. आता हे प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी करायचं आहे. त्याच्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना अत्यंत नम्र विनंती आहे की तुमचे मंगलाचरणाचे श्लोक तुम्ही लिहून काढा, लिहून ठेवा. केव्हा ना केव्हा तरी आपल्याला हे म्हणायचं आहे. त्याच्यामुळे असं अजिबात मनामध्ये किंतु ठेवू नका की मी कसं काय म्हणणार किंवा मला अमुक एखादा श्लोक येत नाही आहे. तुम्ही भागवताबद्दल कोणतीही चर्चा आपल्या समूहावरती करायला हरकत नाही. आता फक्त दरवेळेला आपण जो क्रम पाळला होता की आज ज्यांनी म्हणलं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्यांनी प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी मिळावं या उद्देशाने ते आहे. ताई तुम्ही म्हणा मंगलाचरणाचे श्लोक आणि त्याला जोडून चतुश्लोकी भागवत. मी 1 मिनिटात वही आणते. हो आणा. कोणाला काही शंका आहे का ह्याच्याबद्दल? म्हणजे काही अडचण आहे? मी मंगलाचरणाचे जो क्रम आहे तो एकदा पाठवतो परत. जे उशिरा म्हणजे मागच्या महिन्यात काही जण जॉईन झालेत, काही जण नवीन 15 तारखेपासून जॉईन आहेत, प्रशांतजी आजपासून जॉईन झालेले आहेत. तर त्यांच्याकरता जो साधारण मंगलाचरणाचा स्वाभाविक क्रम आहे तो पाठवतो पुन्हा एकदा. किंवा कोणाकडे असेल तर तो ग्रुपवर पाठवा म्हणजे सगळ्यांना पुन्हा मिळेल.
दुसऱ्या दिवसाचे जे प्रश्न पाठवले आहेत त्याची उत्तरं साधारणपणे 20 तारखेपर्यंत सर्वांची लिहून व्हावीत असा प्रयत्न करा. ज्यांचं आधीचं थोडं शिल्लक आहे त्यांनी ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. काही जणांनी मला वैयक्तिक फोन करून काही अडचणी सांगितल्या आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं बरोबर सगळं वेळेमध्ये पूर्ण होईल. याची काळजी तुमच्यापेक्षा मला जास्त आहे, त्यामुळे ते वेळेत पूर्ण कसं होईल ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. फक्त ते आपोआप होणार नाही आहे, त्याच्याकरता व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्या कथा लिहून काढा. जे प्रश्न विचारलेत ते यावेळेला प्रश्न कमी आहेत, 5च प्रश्न आहेत, तेव्हा त्याची सविस्तर उत्तरं अपेक्षित आहेत. मागच्या वेळेला प्रश्न अधिक होते आणि त्याची उत्तराची लांबी कमी होती. यावेळेला प्रश्न कमी आहेत, पण प्रत्येक प्रश्नामध्ये साधारणपणे 3 ते 4 उपकथानकं येतात. त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्याचा विस्तार अपेक्षित आहे. प्रश्नांबद्दल कोणाला काही शंका आहे का? ते असेल तरी विचारा. गुरुजी, हां, प्रश्नाबद्दल काही शंका नाही, पण आमची लिहिलेली गोष्ट कळतात ना? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, कळतायत. ठीक आहे. कारण आम्हीच वाचायचं म्हटलं तर आम्हाला अवघड जातं म्हणून म्हटलं. हो, मला चष्मा त्याच्यामुळेच लागला. बरं. ठीक आहे. गुरुजी, मला ते काही वही आता लगेच असे मिळत नाहीये. बरं, तुम्ही पाठवलंय त्यानुसार थोडेसे जे आहेत ते म्हणू का? हरकत नाही. कोणतेही 5 श्लोक आत्ता म्हणा, 4 श्लोक म्हणा, तुम्ही नंतर तुमचं तयार करा. पुन्हा केव्हा तरी एक मध्ये 4-5 जणांचं झालं की मग पुन्हा म्हणून दाखवा, काही अडचण नाही. श्री गणेशाय नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबोदयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. आता जयांचा जनी जन्मनामात झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चालेल का एवढे? हो, चालेल, काय अडचण नाही. म्हणजे व्यवस्थित म्हटले ना? हो, म्हणा. सुरुवात तर झाली. मी सांगेन सुधारणा. आत्ता आपला या ह्याचा पहिलाच दिवस आहे ना, नवीन ही गोष्ट सांगून, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. हां, चतुश्लोकी भागवत. ताई, त्याला जोडून चतुश्लोकी भागवत म्हणायचं असं मी सांगितलं. वर्गाला बसताना कायम चतुश्लोकी भागवताचा जी प्रिंट काढायला सांगितले, पाठवले, ते घेऊन बसत जा, म्हणजे मग गडबड होणार नाही. चतुश्लोकी भागवत आपण प्रत्येक वर्गाला म्हणणारच आहोत. श्रीमद भागवत जर बरोबर असेल तर 192 पेज नंबर आहे. हां, हो म्हणते. हां. अहमेवासमेवाग्रे नान्यति यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. कृतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि
तद्विद्यात्मनो माया तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथात्मः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या ह्याच्यामध्ये भगवान सांगतात, सृष्टीच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा दोन्हीचे कारण अज्ञान हे काहीही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे. तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने 2 चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रचिती येत नाही, ती माझी माया समज. तिसऱ्या श्लोकात भगवान म्हणतात, प्राणांच्या पंचमहाभूत चरित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते. पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपाने ती असल्या कारणाने प्रवेशही करीत नाही. हे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे. पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही. जे चौथ्या श्लोकाचा अर्थ आहे, जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. हे तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणावे. मी हा भागवतातलाच अर्थ वाचलेला आहे सर. हां, वाचलात तुम्ही, छान वाचला, त्याच्याबद्दल अडचण नाही. तो आम्हाला माझ्या शब्दात आम्हाला तो समजला पाहिजे ना, म्हणून बाकी काही नाही. म्हणून ते मी तेवढ्याकरता पहिल्या वस्तू सांगतोय की मी सांगितलं आहे तो अगदी सोप्या पद्धतीने, जो तुम्ही कोणालाही सांगितला तरी कळेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुम्ही आत्ता जे सगळे शब्द वापरलेत ना, हे सगळे शब्द उत्तम आहेत तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने, पण सामान्य माणसाला ते कळत नाहीत ना. बरोबर आहे. हां, माझ्या असताना लक्षात आलं, आपल्याला लक्षात येते पण आपण सांगू नाही शकत. हां, आणि सोपं बोलणं एक कठीण आहे, कठीण बोलणं सोपं आहे, म्हणजे अवघड बोलणं सोपं आहे. कारण ते शब्द छान वाटतात कानाला, पण समजलं नाही तर उपयोग नाही आपण जे सांगतोय त्याचा. चालेल सर, मी सांगते पुढच्या वेळी का परत कधीतरी मी सांगेन. अगदी अगदी अगदी. आता मागच्याला आपण जडभरत आणि हे तिन्ही संपल्या ना कथा, म्हणजे भरतराजांचे तीनही जन्म. हां, त्याच्यानंतर पुन्हा एका अर्थानं भागवतामध्ये ज्याला सृष्टीची उत्पत्ती आपण जो भाग दुसऱ्या दिवशी पाहिला, म्हणून मी त्यावेळेला म्हणालो की हा भाग मुख्य काय आहे, तर 3 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी हे आलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने सूर्यमाला जी आहे आपली, त्या सगळ्याविषयी विवरण आहे. पण दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला आपण जेवढा सृष्टीचा विस्तार सांगणार आहोत किंवा रचना सांगणार आहोत तेवढी पुरेशी आहे. म्हणून पुन्हा पुन्हा ती सांगणं फार काही त्याच्यामध्ये वेगळं नाही आहे त्या सगळ्या रचनेमध्ये. इथे फक्त सूर्याचा रथ त्या सगळ्याचं वर्णन आहे, आणि मग त्या पद्धतीने बाकी ग्रहगोल जे आपण म्हणतो, मी मागच्याला हा 1-2 वर्गापूर्वी विचारलं होतं की आपण कोणत्याही संतांचं वर्णन करताना कशा पद्धतीने करतो, अनंतकोटी ब्रह्मांड नायक अशा पद्धतीने ते करतो. अशा पद्धतीची ही अनेक ब्रह्मांड अशा पद्धतीने
हे ग्रह गोल फिरत आहेत आणि त्यातला एक ग्रह हा ब्रह्मांडाच्या दृष्टीने पृथ्वी नावाचा ग्रह हा केवढा आहे तर मोहरीच्या एका दाण्या एवढा तो दिसतो त्या ब्रह्मांडामध्ये. असं सगळं वर्णन आलं. आणि त्यानंतर परीक्षित राजाने जो आज आपण भाग पाहणार आहोत त्याविषयी प्रश्न केला आहे की मनुष्य जन्म मिळाला, मनुष्य देह मिळाला की त्या जन्मामध्ये किंवा त्या देहामध्ये दोन वेगवेगळे मनुष्य एकाच पद्धतीचं काम कदाचित करतात. म्हणजे काम म्हणजे कर्म या अर्थाने ते कर्म करतात, पण तरीसुद्धा त्यांना जे फल प्राप्त होतं त्या फलामध्ये फरक कसा काय. आता मला तुमच्यापैकी कोणी उत्तर द्या की एखाद्याचा खून करणं हे पुण्य आहे का पाप आहे, किंवा सगळ्यांनी सांगा अनम्यूट होऊन, म्हणजे मग जरा परिस्थितीवरती अवलंबून आहे. त्यावेळेची परिस्थिती स्वतःच्या संरक्षणासाठी केलं तर ते पाप नाहीये आणि मुद्दामून केलं तर ते पाप आहे असं माझं मत. हा बाकीचे स्वार्थासाठी केलं तर पाप आहे. बर. धर्माच्या रक्षणासाठी केलं तर पुण्यकारक आहे. बर. अदरवाईज पाप आहे. बर. बाकीचे बाकीच्यांनी बोलायला हरकत नाही. स्वसंरक्षण आणि धर्मासाठी केलेलं संरक्षण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यासाठी जर असा खून चुकून घडला हातातून तर काही हरकत नाही असं मला वाटते. बर. कोणाचाही जन्म किंवा हिरावून घेणे खून करून हे खरं तर चुकीचंच आहे. पण तरीही म्हणजे मला पटकन असे विचार व्यक्त करायला अवघड जातंय की कुठल्याही कारणाने चर्चे करून किंवा आणि काही करून जर प्रश्न सुटत असतील तर न करता सगळ्यांशी व्यापक चर्चा करून. नाही तो मुद्दा तुम्ही वेगळा बोलताय. आता मी आत्ता सोपा प्रश्न विचारलाय की एखाद्याचं खून करणं, कुणाचाही खून करणं हे पापच आहे, पण धर्मरक्षणासाठी आणि याच्यासाठी ठीक आहे, पण तरीही अनेक कुठल्या गोष्टीद्वारे तर खून करू नये असं मला स्वतःला वाटतं. जीव हरण करणं पापच आहे. पाप आहे. गुरुजी हे सगळं बोलणं सोपं आहे. खरं सांगू का, खून काय कोणाला मारणे गोष्ट आहे. चाकू हातात येणं शक्यच नाही. चाकू हातात येणारच नाही. मला आत्ता हे इतकं बरं वाटतंय ना, सगळे विद्यार्थी इतके हुशार आहेत, तयार आहेत सगळे. म्हणजे तत्वज्ञानाच्या काय म्हणतात, तत्वज्ञानाच्या सागरामध्ये एकदम तयार आहेत सगळे. त्यामुळे काम सोपं झालंय माझं. असं वाटतं की खून करणाऱ्यांना माहिती असलं पाहिजे की आपण ही जी क्रिया करतोय ते खून आहे. ती क्रिया काय आपण तुमचा ज्ञानाने काही वेळेला अनावधानाने पण आपण करतो ना एखादा, त्याचे परिणाम आणि ह्याचं त्याला माहिती नसतं, पण त्याच्याकडनं ती घटना घडते. म्हणजे अज्ञानाने होतं. पर्पजली करण्यामध्ये काय आहे असं प्रश्न आहे. म्हणजे किंवा कुणाच्या दबावाखाली पण आपण एखाद्या वेळेला एखादी गोष्ट करतो. म्हणजे कुठल्या अनुषक क्रियेने ते कर्म करतोय त्यावर ते पाप का पुण्य ते डिपेंड करेल. बर. असं कोर्ट हेच व्हेरीफाय करतात. कोर्ट हे व्हेरीफाय करते ना त्याच्या मागचा हेतू काय आहे. रक्षण केली आहे, खून किया आहे तो सही आहे असं साबित करतात ना. हिंदी सिनेमात पाहतो. आपल्याला माहिती नसतं ना, आपण आपल्या संरक्षणासाठी त्याचं ज्ञान नसतं आपल्याला की आपण त्या मारण्याने आपण काय करतोय याची माहिती नसते आपल्याला. म्हणून आपण ती क्रिया आपल्याकडनं नकळत पण होते की माहिती आपल्याला चावलं की मारायचं असं, पण त्याची पुढचं त्याचं आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळे आपण काही लोक असतात त्यांना तो डास चावला तरी त्यांना काही होत नाही, ते तसेच असतात आनंदात, काही फरक पडत नाही त्यांना, कारण त्यांच्याकडे ते सगळं ते त्याच्यातनं बाहेर गेलेले असतात मोठे वेळेस. पण म्हणजे ज्ञानाने आपण जे कर्म करतोय त्यामागचा हेतू आपल्याला जर माहित असेल आणि तरी सुद्धा जर आपण ते करत असू
तर ती चूक मोठ्या प्रमाणात असेल किंवा ती चूकच असेल. म्हणजे पूर्ण ज्ञान असून आपण जर एखादं कर्म करतोय चुकीचं तर ते पाप असेल. तसे आपण डाळ, झुरळ, उंदी किंवा पाली अशा पालीचे नाही पण अशा प्रकारचे खून नेहमीच करत असतो छोट्या. पण काही जण असे असतात ना की त्याला बसलं तरी कळत नाही, ते करतच नाही, मारतच नाहीत, ते असे पण असतात. असे माहित असतात जे एकच मिनिट असे जे डास चावला जरी ज्यांना कळत नाही ना, असे बहुतेक कीर्तनाला वारंवार जात असतील. हा, कीर्तन प्रवचन याला ते वारंवार जात असतील. ठीक आहे, आपण विषयाकडे येऊ. ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी लिहून घ्या. आता पुढे आपला प्रामुख्याने आजचा जो विषय, त्या ताई व्हिडिओ बंद करा म्हणजे ऐकू जाईल, आणि ऑडिओ पण बंद करा म्हणजे मग हमिंग किंवा डबल आवाज येत नाही. हा प्रश्न परीक्षित राजांनी शुकाचार्यांना विचारला आहे आणि शुकाचार्य त्याचं उत्तर देत आहेत. मुळात राजा, आपण एखादं कर्म करतो तर त्या कर्मामागचा आपला उद्देश काय आहे, ह्याच्यानुसार ते कर्म हे विभागलं जातं. मुळामध्ये व्यक्तींचे जसे 3 प्रकार सांगितले आहेत, सात्विक, राजस आणि तामस, त्याचप्रमाणे कर्मसुद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागलेलं आहे. आणि त्यामुळे असं विभागलेलं असल्यामुळे ते कर्म केल्यानंतर त्याचं जे कर्मफल आहे त्यानुसार, आणि त्याचबरोबर ते कर्म करताना त्या कर्मा पाठीमागची जी श्रद्धा आहे, हा विषय आपण वेगळ्या अर्थाने बोललेलो एकदा. ज्यावेळेला असा विषय आला की रात्री झोपताना सगळी कामं आपण जे काही दिवसभरात केलेली आहेत कर्म, ती कृष्णार्पणमस्तु असं म्हणायचं. म्हणून मी त्यावेळेला विचारलं होतं की असं म्हणायचं का करायचं. म्हणून त्याच्या मागची श्रद्धा हा मुख्य विषय आहे. त्याच्या मागची श्रद्धा काय आहे, त्यानुसार त्या कर्मफलाची जी गती आहे किंवा कर्माची जी गती आहे ते कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला त्या सगळ्याची फलं मिळतं. त्याच्यामुळे अनेक वेळेला आपण असं बघतो की एखादं निषिद्ध कर्म आहे, पापकर्म आहे, जो आपण उल्लेख केला, श्रीकांतजींनी जो विषय बोलता बोलता मांडला की एखादी गोष्ट कोर्ट सांगतं, म्हणजे मग एखाद्याचा खून करणं किंवा मारणं हे चूक आहे किंवा ज्याला आपण म्हणू अक्षम्य गुन्हा आहे, अक्षम्य पाप आहे. पण मग जो न्यायाधीश त्या खुर्चीवरती बसतो आणि तो जो काही आरोपी आहे त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यालानी जर का त्याला फाशीची शिक्षा सुनावली तर ती फाशीची शिक्षा सुनावतो हा ते कोर्ट आहे, कोर्ट म्हणतात त्याला, कोर्टानं, कोणत्या कोर्टानं ती शिक्षा सुनावली किंवा दिली, पण ती कोर्ट एक्झिक्यूट करत नाही. तो एक्झिक्यूट करणारा जो आहे तो त्या ठिकाणी त्याला जल्लाद म्हणतात, त्यांनी तो खटका ओढायचा असतो. पण मग त्याला त्याचे दोष लागतात का? एखादा समजा खुनाचा आरोप एखाद्यावरती आहे, तो सिद्ध झाला आणि म्हणून त्याला फाशीची शिक्षा मिळाली आणि त्याला मारणारा याने पण एक खूनच केला आहे, म्हणजे दोघांनी खूनच केला आहे एका अर्थाने, तर मग दोघांनाही त्याच पद्धतीची शिक्षा आहे का? तर नाही. कर्माच्या मागे जी श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार त्याचं फल हे त्या त्या कर्मामध्ये लिप्त जो जीव आहे त्या जीवाला भोगावं लागतं. आणि ते काय आहे तर तेच पुढे ह्या उत्तरातून आलेलं आहे. परीक्षितीनं विचारलं की तुम्ही आत्ता मला जे सगळं सांगणार आहात
की नरकांचं वर्णन पुढे येणार आहे. तर हे नरक नक्की कुठे आहेत? म्हणजे पृथ्वीवरती आहेत का पृथ्वीच्या बाहेर आहेत, त्रैलोक्यामध्ये, त्रैलोक्याच्या बाहेर आहेत, अंतराळामध्ये आहेत, हे नक्की कुठे आहेत? जे आपण म्हणतो ना की स्वर्ग मिळाला, आपण सप्त पाताल पाहिले, सप्तलोक पाहिले, 14 भुवनं पाहिली. मागे जरा वह्या उघडून बघा, आपण ते सगळे लिहून घेतलेले आहेत. तर हे जे आहेत सगळे, हे नक्की कुठे आहेत? तेव्हा शुकदेव म्हणाले की राजा, हे सगळं जे आहे ना, हे त्रैलोक्याच्या आतमध्ये आहे. आणि दक्षिणेकडचा जो पृथ्वीचा भाग आहे, आवाज खूप ब्रेक होतो. सगळ्यांनाच होतोय का काय? मी तर काहीच बदल नाही केलेला. आज काय झालंय, हां आज सांगतो तुम्हाला काय झालंय अडचण. माझ्या इथलं वायफाय बंद आहे, त्याच्यामुळे मी मोबाईलच्या याच्यावरती नेट लावले, त्याच्यामुळे कदाचित तो होत असेल. एखादा शब्द पुढे मागे झाला किंवा ऐकू नाही आला तर काळजी करू नका. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ मी आज अपलोड करतो, आज उद्यामध्ये. थोडं फक्त लक्ष देऊन ऐका. हां, म्हणजे थोडं लक्ष देऊन ऐका. कदाचित वायफायची अडचण आहे आज माझ्याकडे, तरी दोन्ही याच्यावरती मी चालू ठेवलं आहे नेट, त्यामुळे कदाचित ते होत असावं. या नरकलोकामध्ये आता यम जे आहेत ते सूर्यपुत्र सांगितलेला आहे. नरकलोकामध्ये भगवान यमराज, आपले बाकीचे सगळे जे गण आहेत त्यांच्याबरोबर भगवंतांच्या इच्छेचं कोणतंही उल्लंघन न करता त्या ठिकाणी त्यांच्या दूतांनी जो जीव आणला आहे, जो मृत प्राणी आणला आहे, त्या प्राण्याला त्याच्या दुष्कर्मानुसार दंड फल म्हणून देतात. काही ठिकाणी नरकांची संख्या 21 अशी सांगितली आहे, काही ठिकाणी नरकांची संख्या 28 अशी सांगितलेली आहे. हे कोणते आहेत? शुकदेव म्हणाले, राजा, या सगळ्याचं नामरूप आणि यांची जी लक्षणं आहेत, आपण काही सगळे 28च्या 28 पाहणार नाही आहोत, पण त्यातले जे महत्त्वाचे, जे सांगावे, ज्या स्वाभाविक चुका आपण आपल्या आजूबाजूला घडताना पाहतो त्या होऊ नयेत, म्हणजे त्या वाट्याला आपण जाणार नाही, ही काळजी आपण सगळेजण, म्हणजे वक्ता म्हणून आणि श्रोता म्हणून अशा सगळ्यांना ह्या सगळ्याची जाणीव असावी. म्हणून काही जे आहेत ते मुद्दाम सांगणार आहे. त्यांची नावं ही अनुक्रमे अशी आहेत: तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव. पुन्हा सांगतो: तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव. तामिश्र नंतर कोणता? अंधतामिश्र. सर आवाज कट झाल्यामुळे पहिले दोन ऐकू नाही आले, जरा परत सांगता का? हो, तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव. तुम्ही 1 2 3 4 असे क्रम आकडे लिहा किंवा एकाखाली एक लिहा, म्हणजे नंतर आपल्याला संख्या हे करता येईल, राहणार नाही कुठला या ह्याने. कुंभीपाक,
कालसूत्र, असीपत्रवन, कुंभीपाक, कालसूत्र, असीपत्रवन. त्याच्या पुढचा आहे सूकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, तप्त सुरमी, वज्रकंटक शाल्मली. एक शब्द आहे हा, वज्रकंटक शाल्मली. वैतरणी, पुयोद, कोणता सर? पुयोद, प्राणरोध, प्राणरोध, विषसन, विषसन, लालाभक्ष, सारमेयादन, सारमेयादन, अवीची, अवीची, आणि अयपान. अयनंतर दोन. अवीची झाला का? हा, अयपान. अयनंतर दोन विसर्ग, अयपान. पाल का पाल? पान न. सर पुन्हा एकदा सगळे रिपीट करता का प्लीज? हो, सांगतो. हे आत्तापर्यंत किती झालेत जरा मोजा कोणीतरी, किंवा नंबर घातले असतील तर सांगा. 21 झाले. 21. बरोबर. मी पुन्हा एकदा सगळे वाचतो. कोणाचा काही मधला लिहायचा राहिला असेल तर तेवढा लिहून घ्या. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असीपत्रवन, सूकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, तप्तसुर्मी, वज्रकंटक शाल्मली, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विषसन, लालाभक्ष, सारमेयादन,
अवीची आणि अयःपान. ठीक आहे ताई. सर सप्त सुरमी आहे की तप्त सुरमी? तप्त तप्त हा. तप्त म्हणजे तापलेले. हो हो. हा ताई 21 झाली का नावं? हो झाली गुरुजी. हा. त्याच्यानंतर पुढे जे अजून 7 सांगितलेत असे 21 आणि 7 असे म्हणून 28 आहेत. ते पुढचे 7 लिहून घ्या. क्षार कर्दम, क्षार कर्दम. क्षार कर्दम हा हे काय आहे सर? हे पुढचे नरक आहेत. क्षार ना? हो. ओळखीचं नरक फक्त रवरवच आहे. आपल्याला जायचं नाही बरं का. नाही ओळखीचं नरक फक्त रवरव आहे आतला. तिसऱ्या दिवसाची सुरुवात हे नरकनीच करायची का? नाही जडभरताची कथा सांगितली ना आधी. भरत राजांची कथा आपण 3 कथा पाहिल्या ना. दुसऱ्या म्हणजे 3 भाग पाहिले ना त्यातले. मी राजाच्या पोटी जन्म झाला ती सांगितली का कथा? म्हणजे मला नाही आठवत. कोणाच्या? भरताचा काहीतरी राजाच्या पोटी जन्म झाला असं मी आत्ताच वाचलं. सांगितली ती पण झाली का? नाभिराजाच्या ना. ती झाली ना मागच्या वेळेला. बरं माझ्याकडनं ते विसरले गेले. हां कन्फ्युजन ठेवू नका. काही शंका असेल तर विचारा. फक्त हे पूर्ण करतो आधी 28 नावं, म्हणजे मग राहायला नको काही. क्षार कर्दम पहिलं. रक्षोगण भोजन, रक्षोगण भोजन. शूलप्रोत, प्रोत की प्रोत? प्रोत प्र. दंड शहामृगाचा श ना? शहामृग. दंडशूक, अवट निरोधन, पर्यावर्तन, आणि शुचिमुख. हे 7 असे म्हणून 28 झाले. म्हणजे काय काय करतो हे सगळं? नरकातच गेलं. तुम्हाला एवढी काय काय झाली? ते मी म्हणूनच सांगितलं घाबरू नका. जायचं नाही ना तिथला रस्ता कशाला विचारायचा. हा घाबरू नका. आपल्याला इकडे जायचं नाहीये. इकडे जाऊ नये म्हणून काय करायचं हे समजण्याकरताच भागवत आहे. नामजप भगवंताचं स्मरण करायचं. हा तेच ना. ते कळण्याकरता म्हणूनच भागवत शिकतोय आपण सगळे. त्याचा अभ्यास तेवढ्याकरता करतोय. ही नाव पाठ करायला सांगू नका. नाही हे बघा हे अशा ज्या गोष्टी आहेत ना, अशा मी काही प्रश्न आता तुम्ही दुसऱ्या दिवशीचे प्रश्न बघितले ना, त्याच्यात काही असं ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली आणि सप्तऋषी कुठले आहेत आणि 10 हे कोणते आहेत आणि कोणाचा मुलगा कोण आहे असं काही विचारलंय का मी? नाही. हा मुद्दाम नाही विचारलं. कारण ते काही त्याच्यामध्ये मुळामध्ये ते आशा करता नाही आहे की ते काही पाठ करावं हे अपेक्षितच नाही आहे. लोकांना सांगतो आपण नरकात म्हटलं की वरच यायचं नाही सर पुन्हा.
नाही आपण पब्लिकला आवर्जून सांगायचं हे. तुम्हाला एक सगळ्यांना सांगू का, तुम्हाला कर्माच्या मागील श्रद्धेप्रमाणे फळ मिळते असं आपण म्हणतो. हा आता जे अतिरेकी लोक आहेत त्यांच्या त्या कर्माच्या पाठीमागील श्रद्धा असते की आपल्याला नंतर स्वर्ग मिळणार. हा नंतर म्हणजे केव्हा, म्हणजे ते कृत्य केल्यानंतर, कारण की त्यांच्यासाठी देवाचं कार्य आहे. हा तर त्यांना काय फळ मिळणार हे कळेल. मला एक सांगा तुम्ही की त्यांची अशी श्रद्धा असते की तुम्ही अशापैकी म्हणजे अशा पद्धतीनं हिंदूंना मारलं किंवा काफिर, त्यांच्या दृष्टीने काफिर आहेत ते, काफिरांना मारलं तर तुम्हाला जन्नत हासिल होगी आणि जन्नतमध्ये काय ते 72 हूर, हाँ 72 हूर तुम्हारा इंतजार कर रहे होंगे. बरोबर की नाही. आता मला एक सांगा, जर तुम्हाला देहच राहिला नाही तर व्हॉट विल यू डू विथ दॅट 72 हूर्स. तो प्रश्न म्हणजे मला म्हणायचं की त्याच्या पाठीमागे त्यांची श्रद्धा असते की मी बाबा धर्मासाठी करतोय. नाही ना, हे चुकीचं आहे. तेच सांगतो मी तुम्हाला. त्या याच्यामध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामध्ये किती जणांनी, मला सांगा किती जणांनी आपल्यापैकी, म्हणजे मीही वाचलेलं नाही आहे, किती जणांनी मनुस्मृती वाचलेला आहे ग्रंथ. हां किती जणांनी सावरकर वाचलेत. जर सावरकर म्हणतात मनुस्मृतीत असं लिहिलंय तर किती जणांनी सावरकर वाचलेत मुळात. थोडेफार वाचले सावरकर. हां थोड्याफार म्हणजे सगळ्यांना ती फार तर फार उडी माहिती असते नाही का. सावरकरांची उडी माहिती असते, काळ्या पाण्याची शिक्षा माहिती असते. सावरकर कठीण आहे. हां म्हणजे फार अवघड आहे ते रसायन समजायला. त्यांना काय म्हणायचंय ते प्रत्यक्षात आणायला आणखी अवघड आहे. हां तर ते जे चालतं ना ते म्हणजे एक गोष्ट नक्की आहे त्यांच्याकडे की बाय हुक और बाय क्रूक, त्यांच्या असं धर्मामध्ये म्हटलं आहे की प्रत्येकाला मुसलमान करा किंवा अशा पण कोणताच धर्म असं सांगत नाही की दुसऱ्याची हत्या करा. हे कुठल्याही धर्मामध्ये लिहिलेलं नाही. मग आता काय तर एखाद्या गोष्टीचं प्रस्थ वाढावं म्हणून तशा पद्धतीनं मुलांची मनं कलुषित केली जातात आणि मिसगाईड ज्याला म्हणतो आपण ना, तर ते केलं जातं. आणि त्यामुळे ही अतिरेकी नावाची जी सगळी, मला सांगा ना गेल्या 10 वर्षामध्ये किती बॉम्बस्फोट झालेत. याचं कारण काय होतं तर त्यांना खोटी, म्हणजे आत्ताचा जो मला आत्ता नाव नाही आठवत त्या सिनेमाचं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्या मुलांना फितवलं जातं आणि कशा पद्धतीने ही कृत्य करायला लावली जातात किंवा भाग पाडली जातात. हां काश्मीर फाईल्स आहे आणि अजून आत्ता 1-2 त्या संदर्भातले जरा आलेले आहेत. मला आता एक्झॅक्ट नाही आठवत, माझं जरा फार 370 आहे. 370 पाहिलं का? मी नाही पाहिलं अजून. केरला स्टोरी हा केरला स्टोरी परवा आपण जो विषय बोललो की लव जिहाद, त्या सगळ्यावरती साधारणतः असावा थोडासा. ठीक आहे. आता यार हां मला आता हे सगळं आपण आता ऐकलं, याच्यानं असं वाटायला की इंद्राचं सगळ्या देवतांचं काम अगदी सरळ सोपं आहे. हो, हा यम फार इंटेलिजंट दिसतोय. एवढं मोठे पोर्टफोलिओ हँडल करायचे विदाउट कॉम्प्युटर. कोणाला पुढे टाकायचं, कोणाला पुढे टाकायचं, आपल्यासारखा माणूस कन्फ्युज होऊन गेला असता. नाही ना, त्याच्याकरता त्याला माणूस दिलाय ना एक जबरदस्त. हा, जो गुप्तपणे आपली चित्र काढतो तो चित्रगुप्त. हा म्हणजे संगणक दिलेलं आहे. ओके ओके ठीक आहे. त्यांच्याकडे आता कोणत्या कोणत्या नरकामध्ये काय काय प्रकारच्या गोष्टी
या भोगायला लागतात किंवा कुठल्या प्रकारच्या यातना या भोगायला लागतात आणि ते कुणाला भोगायला लागतात म्हणजे कुठल्या पद्धतीचं दुष्कर्म आपल्या हातून घडलं. आता ते काय मनामध्ये इच्छा ठेवून किंवा अनावधानाने घडलं. म्हणजे असं म्हणतात की काय गंगेत स्नान केलं की सगळी पापं धुतली जातात. गंगेत स्नान तरी करावं लागतं. नर्मदेचं दर्शन झालं तरी सगळी पापं निघून जातात असा उल्लेख आहे. अरे बापरे. लेफ्ट झाले सर चुकून. आलो आलो आलो. नाही माझ्याकडे नेटचं आज काहीतरी अडचण आहे त्याच्यामुळे ते होऊ शकतं. येतोय आवाज? कॉल आला असेल त्यांना त्यामुळे ते लेफ्ट व्हायला होतं. नाही नाही कॉल बिल नाही घेत मी. आवाज येतोय? हां आवाज येतोय? नाही कॉल बिल नाही घेत. माझ्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे आज त्याच्यामुळे कदाचित होत असेल. म्हणजे ते एखादं कर्म आपल्या हातून चुकून झालं म्हणा किंवा एखादी गोष्ट मनामध्ये धरून. आता निष्काम कर्म वगैरे हे सगळं आपण बोलतो पण ते आपण सगळे फक्त बोलतोच बरं का. असं काय आपल्या हातून होत नसतं. आणि ज्याला असं वाटत असेल की माझ्या हातून हे जे चाललं आहे ते सगळं निष्काम आहे तर त्यांनी थोडंसं स्वतःला तपासलं पाहिजे. काहींना कदाचित असं वाटेल की फारच स्पष्ट बोलत आहेत गुरुजी पण तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून मी म्हणत नाही आहे. तर वस्तुस्थिती काय आहे हे सांगतो आहे आणि तेच माझं काम आहे. म्हणजे भागवतकाराचं कीर्तनकाराचं प्रवचनकाराचं हेच काम आहे. त्याच्यामुळे एखाद्याला वाईट वाटलं तर तेवढं क्षमा करा. जे पहिला जो आहे तो तामिश्र नावाचा नरक आहे. कुणाला ह्या तामिश्र नरकामध्ये काय यातना भोगाव्या लागतात तर जो पुरुष दुसऱ्याचं धन संतान किंवा स्त्री दुसऱ्याचं धन संतान किंवा स्त्री यांचं अपहरण करतो त्याला यमदूत कालपाशामध्ये बांधून तामिश्र नावाच्या नरकामध्ये ढकलतात. आता मुद्दाम ढकलतात असा उल्लेख आहे. म्हणजे काही कोणी स्वतःहून त्या ठिकाणी गेल्यावर आता ह्या नरकाच्या दरवाज्यातनं आत जायचं आहे म्हणून मला आता हे भोगायचं आहे अशा पद्धतीने तो इच्छुक नसतो म्हणून मुद्दाम ढकलतात असा उल्लेख आहे. त्या नरकामध्ये संपूर्ण अंधार आहे. अंधकारमय सगळं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने अन्न पाणी मिळत नाही. त्याचबरोबर फटके खावे लागतात, दांडुके मारणे आणि भीती दाखवणे अशा प्रकारच्या पीडा त्या जीवाला दिल्या जातात. हे सगळ्या यातना भोगून तो मूर्छित होऊन पडतो. चक्कर येते त्याला, तो पडतो. त्याच्यानंतर त्याला पुन्हा उठवलं जातं आणि पुन्हा याच पद्धतीने त्रास दिला जातो. त्याच्या पुढचा जो नरक आहे त्याच्यामध्ये अंधतामिश्र नावाचा नरक आहे. त्या नरकामध्ये जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याच्या स्त्रीचा उपभोग घेतो तो या अंधतामिश्र नरकामध्ये पाठवला जातो.
आणि ज्याप्रमाणे एखादं झाड मुळापासून उपटावं त्या पद्धतीने त्याला यातना दिल्या जातात. त्याची शुद्ध हरपते आणि पुन्हा याच पद्धतीची कृती त्याच्याबरोबर पुन्हा 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 जोपर्यंत त्याचे हे जे भोग आहेत ते संपत नाहीत तोपर्यंत त्याला भोगावे लागतात. जो पुरुष हे शरीर म्हणजेच मी आहे आणि आहे ना नाही पुढचा 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 रवरव नावाच्या नरकाचं सांगतो. मी म्हणजे केवळ शरीर आहे आणि हे स्त्री आणि धन फक्त माझंच आहे असं समजून इतरांचा द्वेष करतो आणि आयुष्यभर केवळ आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणामध्येच व्यग्र असतो, व्यस्त असतो. तो हे शरीर सोडल्यानंतर रवरव नावाच्या नरकात जाऊन पडतो. ज्याप्रमाणे साप असतात, सापापेक्षा अधिक क्रूर एक प्राणी सांगितलाय रुरू. हे रुरू नावाचे प्राणी त्याला सतत दंश करतात. साप ज्याप्रमाणे दंश करतो त्याप्रमाणे रुरू त्याला सतत कष्ट देतात त्या जीवाला आणि या रुरूंमुळे रवरव हे नाव पडलं. महारवरव हा जो पुढचा नरक आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जो कोणी मनुष्य इतर कोणाचीही पर्वा न करता केवळ आणि केवळ आपल्याच शरीराचं पोषण करतो, आपल्या शरीराचं पोषण करतो आणि ते पोषण करण्यासाठी ऐकू नाही येते सर. आपल्याच शरीराचं पोषण करतो तो या महारवरव नावाच्या नरकामध्ये जाऊन पडतो. इथे सुद्धा रुरू जे आहेत सर्पाप्रमाणे सांगितले त्यांचाच पुढचा प्रकार आहे. त्यांना रुरूच म्हणलंय पण कच्चं मांस खाणारे त्या मांसाच्या लोभाने तो जो जीव आहे त्याचं मांस हे रुरू खातात या महारवरव नावाच्या नरकामध्ये. जो माणूस आपलं पोट भरण्याकरता म्हणून
जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतो त्याला यमदूत कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये घेऊन जातात आणि उकळत्या तेलामध्ये शिजवतात. सगळ्या नरकांचं वर्णन सांगणार नाही आहे, नाहीतर मग 28 नरकांच्या वर्णनामध्ये आणि त्या सगळ्या टेन्शननी आज रात्री झोप येणार नाही. त्याच्यामुळे जे महत्त्वाचे किंवा हां काही काळजी नाही. आणि हां मगाशी ते अर्धवट सांगायचं राहिलं, काहीतरी सगळेजण बोलायला लागले एकदम. ज्या अर्थी तुम्हाला सगळ्यांना श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आपण शिकावा, त्याचा अभ्यास करावा हे वाटलं आहे, किमान याची जाणीव झाली आणि त्या जाणीवेतून तुम्ही या ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यामुळे एक गोष्ट नक्की पक्की करा आपल्या मनाशी की एक तर भगवंतांची आपल्या सगळ्यांवरती कृपा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पुढचा जन्म हा पुन्हा उत्तम कुळामध्ये, उत्तम घरामध्ये आणि द्विपाद प्राण्याचा म्हणजे मनुष्याचाच मिळणार आहे. हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. कारण एवढी सगळी प्रलोभनं आजूबाजूला असून सुद्धा त्या प्रलोभनांना दूर सारून आपल्याला ह्या मार्गामध्ये यावंसं वाटलं, ह्याचंच कारण भगवंतांचं आपल्यावरती विशेष लक्ष आहे. ते नसेल तर आपण या मार्गात येत नाही. आपण अनेक वेळा असे बघतो की आपल्या आजूबाजूला कथा कीर्तनं प्रवचनं चालू असतात, पण अनेक जण देवळाच्या बाहेरून जातात पण त्यांना देवळात जावंसं वाटत नाही. वर्षानुवर्ष मंदिराच्या शेजारी राहणारे सुद्धा त्या मंदिरामध्ये ठराविक वेळेला ठराविक उपासनेकरता गेलेत असं होत नाही. तेव्हा एक पक्क करा की ज्या अर्थी आपल्याला हे वाटलं आहे अशा पद्धतीने ग्रंथाचा एखादा अभ्यास करावा. त्याचा अर्थ भगवंतांची आपल्यावरती कृपा आहे आणि ही कृपा अखंडित राहण्यासाठी ती प्राप्ती व्हावी याच्याकरता जो देह अपेक्षित आहे मिळणं तो एकमेव मनुष्य देह आहे. त्यामुळे हे नक्की खात्री करा की आपण सगळेजण पुढच्या जन्मामध्ये किंबहुना मोक्षप्राप्ती जी म्हणतात ती मिळेपर्यंत कुठल्याही कनिष्ठ योनी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये जाणार नाही. हे मी तुम्हाला अगदी ह्या विषयातला तुमचा गुरु या नात्याने अगदी सांगतो. त्यामुळे काही काळजी करू नका. जो मनुष्य एखाद्या जन्मी राजा असतो किंवा राजाचा सेवक असतो, असा जन्म प्राप्त होऊन जो एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीरदंड देतो, तो महापापी मेल्यानंतर सुकरमुख नावाचा जो नरक आहे